गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आज आपण नागपूर महानगरपालिकेमध्ये जे रिक्वायरमेंट होते 245 जागेसाठी, तर त्याचं हॉल तिकीट आलेलं आहे मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑनलाईन परीक्षेची दिनांक, शिफ्ट आणि वेळ, कोणत्या पदाची कोणत्या दिवशी एक्झाम होणार आहे आणि शिफ्ट काय आणि टाइम काय, तर त्याबद्दल आपण आज सविस्तर माहिती घेणार आहे मित्रांनो. तर स्टार्ट करूया व्हिडिओ. तर बघा, कार्यालय नागपूर महानगरपालिका. तर ह्या डिपार्टमेंटमध्ये हे रिक्वायरमेंट होतं 245. बघा, आता हा एक जी आर आलेला आहे. जी जाहिरात आली होती बघा, 23/12/2024 मध्ये. आणि दिनांक 15/3/2025ला हा एक जी आर आलेला आहे. नागपूर महानगरपालिकेचे रिक्त असलेले 245 सरळ सेवेची पदे भरण्याच्या दृष्टीने जाहिरात 23/12/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या जाहिरातीत ज्या उमेदवारांनी अर्ज मनपाच्या वेबसाईट NMC-Nagpur.government.in वर ऑनलाईन पद्धतीने सादर केलेला आहे, त्यांना ॲडमिट कार्ड तसेच परीक्षा संबंधाने काही अडचणी असल्यास त्यांनी खालील दर्शविलेल्या प्रमाणे मनपा हेल्पलाईन क्रमांक तसेच TCS कंपनीचा हेल्पलाईन क्रमांक वर संपर्क साधावा. बघा मित्रांनो, नागपूर महानगरपालिकेने सरळ सेवेचे 245 पदाची भरती करण्यात आली होती. तर त्याची जाहिरात आली होती 23/12/2024 मध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती बघा. तर त्याची आणि जे वेबसाईट होती NMC-Nagpur.government.in, याच्यावरती सगळ्यांनी फॉर्म सबमिट केलं होतं. तर ॲडमिट कार्ड आलेलं आहे बघा. तर काही अडचण असल्यास तर ह्या मनप्पा हेल्पलाईन नंबर दिलेला आहे. तर ह्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि बघा, तर कधी कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही, दिनांक 17/3/2025 ते 27/3/2025 पर्यंत सुरू राहील बघा. TCSने हेल्पलाईन नंबर दिलेला आहे. तर हे एक चेअर आले बघा तुम्हाला, जे आणि पुढचं बघू आपण. जे पदनाम, म्हणजे जे पद आहे, आपण पदानुसार बघूया की कोणत्या शिफ्टला, कोणत्या तारीखला आणि कोणत्या शिफ्टमध्ये पेपर होणार आहे बघा. तर ही ऑनलाईन परीक्षा होणार आहे मित्रांनो. TCS द्वारे ही एक्झाम घेतली जाणार आहे. तर बघा, पद बघा, वृक्ष अधिकारी. तर दिनांक 20/3/2025, म्हणजे 20 मार्च पासून एक्झाम स्टार्ट होते मित्रांनो. लक्ष राहू द्या, 20 मार्च पासून एक्झाम होते स्टार्ट. तर जी शिफ्ट टायमिंग बघा, ऑनलाईन ऑनलाईन परीक्षा वेळ बघा. तर सकाळी 9 ते संध्याकाळी 11 पर्यंत. सॉरी, सकाळी 11 पर्यंत, 9 ते 11 पर्यंत बघा सकाळची वेळ आहे. सकाळचा टायमिंग बघा, शिफ्ट फर्स्ट. ज्यांचं वृक्ष अधिकारीसाठी ज्यांनी फॉर्म भरलेला आहे, त्यांची शिफ्ट फर्स्ट बघा. आणि सकाळचंच टायमिंग दिलेलं आहे बघा, 9 ते 11 पर्यंत. आणि जे कनिष्ठ अभियंता विद्युत या पदासाठी फॉर्म भरलेले आहे, तर 20/3/2025, म्हणजे 20 मार्चलाच एक्झाम होणार बघा. तर त्यांचं जी शिफ्ट टायमिंग आहे, दुपारी 1 ते 2, 1 ते 3 पर्यंत बघा. 2 तासाचा पेपर असणार आहे. आता यांचं शिफ्ट टायमिंग जे आहे, जे शिफ्ट नंबर जे आहे, सेकंड शिफ्टला आहे बघा. तुम्ही बघू शकता शिफ्ट. आता यामध्ये काय आहे, 24/3/2025 सकाळी 9 ते 11, म्हणजे 2 तासाचा पेपर आहे आणि शिफ्ट फर्स्ट आहे बघा. आणि 24/3/2025 दुपारी 1 ते 3 शिफ्ट सेकंडमध्ये. बघा आता, सॉरी मित्रांनो, हे स्थापत्य अभियंतासाठी बघा. तर वरती जे होतं कनिष्ठ अभियंतासाठी बघा, 20/3/2025ला दुपारी 3 वाजेपर्यंत सेकंड शिफ्ट जे आहे, सेकंड आहे बघा. तर दुपारी शिफ्ट राहणार तुमची, दुसऱ्या शिफ्टमध्ये तुमचा पेपर होईल बघा, कनिष्ठ अभियंता विद्युतसाठी. आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकसाठी, ह्या पदासाठी बघा. तर हे 24/24/24, म्हणजे 2 दिवस पेपर होणार आहे बघा. 24/3/2025 सकाळी 9 ते सकाळी 11 शिफ्ट फर्स्ट. 24/3/2025 शिफ्ट फर्स्ट, दुपारी 1 ते 3, म्हणजे सेकंड शिफ्ट. आणि 24/3/2025 सायंकाळी 5 ते 7 पर्यंत शिफ्ट
थर्ड. म्हणजे बघा, स्थापत्य अभियांत्रिकीसाठी जास्त फॉर्म आलेले आहे आणि त्यांचे बघा तीन तीन शिफ्ट आहे, बघा शिफ्ट वाईज बघा तीन शिफ्ट आहे, फर्स्ट सेकंड थर्ड शिफ्ट आहे. म्हणून हे एकाच दिवशी तीन पेपर तीन शिफ्ट होणार आहे. आणि 25/3/2025 सकाळी 9 ते 11 शिफ्ट फर्स्ट, 25/3/2025 दुपारी 1 ते 3 सेकंड शिफ्ट. बघा असे दोन शिफ्ट आहे बघा 25 तारीखला. आणि कनिष्ठ अभियंता स्थापनेसाठी बघा 26/3/2025 सकाळी 9 ते 11 शिफ्ट फर्स्ट, 26/3/2025 दुपारी 1 ते 3 सेकंड शिफ्ट. आणि 26/3/2025 सायंकाळी 5 ते 7 थर्ड शिफ्ट बघा. आणि 27/3 9 ते 11 फर्स्ट शिफ्ट. आणि नर्स ज्यांचं GNM झालेलं आहे, ज्यांनी फॉर्म भरलेलं आहे बघा या नर्ससाठी या पदासाठी, तर यांची जी शिफ्ट असणार आहे आणि तारीख असणार आहे 27/3/2025 दुपारी 1 ते 3 शिफ्ट सेकंड. आणि 27/3/2025 संध्याकाळी 5 ते 7 पर्यंत म्हणजे शिफ्ट थर्ड. म्हणजे अशा प्रकारे बघा हे शिफ्ट वाईज तुम्हाला मी सांगितलेलं बघा की कोणत्या पदाचं कोणत्या तारखेला आणि कोणत्या शिफ्टमध्ये आणि कोणत्या टाइमला पेपर होणार आहे. तर हे तुम्ही चेक करू शकता. तुमचं हॉल तिकीट जे आलेलं आहे तुम्ही डाउनलोड करून ठेवा. कारण की आता शिल्लक 4च दिवस शिल्लक आहे बघा तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी. ज्यांनी फॉर्म भरलेले आहे त्यांनी लवकरात लवकर हॉल तिकीट डाउनलोड करून घ्या. आणि प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची जी लिंक आहे बघा, मी मित्रांनो इथे लिंक देतोय. www.nmc.nagpur.government.in ह्या लिंकवरती जाऊन तुमचं लॉग इन करून तुम्हाला तुम्ही जे फॉर्म भरलेले आहे त्याचं हॉल तिकीट तुम्ही इथून काढू शकता मित्रांनो. तर ज्यांनी फॉर्म भरलेला आहे नागपूर महानगरपालिकेसाठी, तर सगळ्यांना माझ्याकडून बेस्ट ऑफ लक. तर माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय फ्रेंड्स.